तेजोमय नाद ब्रह्म तेजोमय नाद ब्रह्म ऋण झुणले काळजात लख लखले लोचनात ऋण झुणले काळजात लख लखले लोचनात अंबरात अंतरात एक रूप है नाद ब्रह्म है तेजोमय नाद ब्रह्म तेजोमय नाद ब्रह्म सृष्टीचा देभारा दरवळला गाभारा सृष्टीचा देभारा दरवळला सृष्टीचा देभारा दरवळला गाभारा सर्व दिशा कांचनमय पवनमंद मंगलमय सर्व दिशा कांचनमय पवनमंद मंगलमय आरतीत तेजाच्या आरतीत तेजाच्या विश्वगंग है नाद ब्रह्म है तेजोमय नाद ब्रह्म तेजोमय नाद ब्रह्म कुसुमांच्या हृदयातून स्नेहमयी अमृत घन कुसुमांच्या हृदयातून स्नेहमयी अमृत घन जोडीकडे करुणा तव
नाद ब्रह्म है, नाद ब्रह्म है, तेजोमय नाद ब्रह्म है, तेजोमय नाद ब्रह्म है। ऋण जुळले काळजात लखल खले तोच नाद. अंबरात अंतरात एक रूप है, नाद ब्रह्म है, तेजोमय नाद ब्रह्म है, तेजोमय नाद ब्रह्म है, तेजोमय श्रोते हो नमस्कार. आता ऐकूयात चर्चारंग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात पंचम ग्रुपचे श्रीयुत सुधीर पाध्ये आणि माननीय श्रीयुत समीर सोहणी यांची अजिता हन्नूरकर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो नमस्कार. हिंदवी रेडिओच्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे पंचम ग्रुपचे श्रीयुत सुधीर पाध्ये आणि माननीय श्रीयुत समीर सोहणी यांना. आज आपण यांच्याकडून गप्पांच्या ओघात जाणून घेणार आहोत पंचम ग्रुपच्या सांस्कृतिक चळवळीविषयी. सर्वप्रथम सर आपल्या दोघांचेही मनपूर्वक स्वागत करते आणि आता आपण सुरुवात करूयात आजच्या आपल्या गप्पांना. सर्वप्रथम सर आम्हाला आपल्याकडून पंचम ही संस्था सुरू करण्यामागची पार्श्वभूमी काय होती आणि ती कधी सुरू करण्यात आली हे जाणून घ्यायला आवडेल. अनेक वर्षापूर्वी साताऱ्यामध्ये स्वरानंद नावाची एक संस्था शास्त्रीय संगीतामध्ये काम करत होती. पुष्कळ चांगल्या कलाकारांचे कार्यक्रम या निमित्तानं साताऱ्यात होत होते, पण त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळं आणि कार्यकर्त्यांच्या एकूण अनुपलब्धतेमुळं ही चळवळ सुमारे 15 वर्ष साताऱ्यामध्ये बंद झाली. त्यानंतर काय होत होतं की वैयक्तिक स्वरूपात काही लोक म्हणजे स्वतः मी डॉक्टर समीर सोनी, आमचे मास्टरजी म्हणजे दत्ता काळे आणि एक स्वरानंद किंवा त्याच्या आधीपासून काम करणारे अरुणराव गोडबोले, तेही काही त्यांच्या त्या गोडबोले ट्रस्टच्या माध्यमातून असे वैयक्तिक लेवलवर कार्यक्रम काही स्वरूपात होत होते. आणि मग प्रत्येक वेळी काय व्हायचं, एकदा डॉक्टरच्या घरीच समीरच्या घरीच त्याने ठेवलेला कार्यक्रम झाल्यानंतर मग नंतर परत बाहेर गप्पा असायच्याच नेहमीप्रमाणे कार्यक्रमाविषयी, कार्यक्रम कसा झाला वगैरे वगैरे. मग त्यातून हे आपण कसं की हे कायमस्वरूपी काहीतरी केलं पाहिजे की वैयक्तिक स्वरूपात आपण हे करतोयच पण सगळ्यांना सातारकरांना सगळ्यांना ऐकायला येईल. म्हणजे पूर्वी जसं स्वरानंद संस्था होती तसं एक सर्वांना कार्यक्रम नियमित स्वरूपात ऐकायला मिळतील अशा पद्धतीची काहीतरी संस्थेची आपण उभारणी करता येते की काय असा एक विषय झाला. आणि त्यावेळेच्या त्या कार्यक्रमाची ही चर्चा चालू असताना असं ठरलं की आता एक काहीतरी मीटिंग घेऊया आणि आपण लगेच सुरू करू. आणि साधारण मग की अशा आमच्या ह्या म्हणजे घरगुती स्वरूपातल्या कार्यक्रमाला येणारे जे लोक नेहमीचे आवडीचे आणि अगदी आमचे जवळचे त्याची एक 7-8 नावं काढली आम्ही की त्यांच्याबरोबर घेऊन म्हणजे त्याची एक कमिटी तयार करू आणि त्या लोकांना म्हणजे एकदा आपण ठरवूया काय करायचं ते. अशा पद्धतीने त्याची ती सुरुवात झाली आणि मग ते आपलं रीतसर त्याची मग अध्यक्ष उपाध्यक्ष अशी सगळी म्हणजे अशी आखणी करूनच त्याचं. आणि मग किती स्वरूपात वर्गणी असावी. सुरुवातीला तर अगदी म्हणजे नामांकित कलाकार असताना सुद्धा फक्त 250 रुपये मध्ये 4 कार्यक्रम म्हणजे साधारण 60-65 रुपयामध्येच्या तिकिटामध्ये एक कार्यक्रम या दर्जाला. आणि त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी सुद्धा आलेले कलाकार दर्जाराव होते डॉक्टर. बरोबर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेल्या समविचारी मित्रमंडळींच्या चर्चेतून शास्त्रीय संगीतालाच वाहून घ्यायचं आणि त्याच विषयातलं काम फक्त आपण करायचं असा एकूण गप्पांमध्ये ठरलं होतं. आणि मग हे कशा पद्धतीनं करायचं
त्याला स्ट्रक्चर काय असावं, कारण एक एकटा व्यक्ती करताना सगळेच लिमिटेशन येत होती. म्हणून मग सुधीरजींनी सांगितलं तसं आम्ही एक 7-8 जणांनी एकत्र बसून चर्चा केली आणि निमित्त झालं होतं गायत्री वैरागकर म्हणून एक गायिका होती, त्यांचं सातारला येणं होणार होतं. आणि मग या चर्चेतनं असं ठरलं की आपण तिच्या गाण्याच्या कार्यक्रमानं सुरुवात करूया. इन्फॉर्मलच केलं होतं आम्ही 7-8 जणांनी मिळून त्याची योजना केली आणि समर्थ सदनमध्ये त्या दिवशी आम्ही फेब्रुवारी 2007 त्यांचा कार्यक्रम समर्थ सदनमध्ये ठेवला होता. आणि तिथं आम्ही पंचम ग्रुप हा आता अस्तित्वात येतोय आणि त्याचा पहिला कार्यक्रम म्हणून गायत्री वैरागकरांचा आम्ही कार्यक्रम केला. वा, छानच सर. म्हणजे 2007 पासून ही सांस्कृतिक आणि गायन क्षेत्रातील चळवळ सुरू आहे. आणि थोडंसं मध्ये थांबवतो, गायन क्षेत्रातली म्हणण्यापेक्षा शास्त्रीय गायन, की आज जवळजवळ 18 वर्ष झाली. 18 वर्ष फक्त शास्त्रीय गायनावर संस्था टिकवणं थोडं अवघड आहे, पण ते कलाकार आणि सगळ्या सातारकर रसिकांच्या सगळ्या सहकार्यामुळे जमून गेले. वा, म्हणजे शास्त्रीय संगीताच्या उपासनेची ही वाटचाल आता 30 वर्षांच्या पूर्तीकडे सुरू आहे आणि पंचमच्या निमित्ताने सातारकरांचे कान तृप्त व्हावेत अशा दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन येथे करण्यात येत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या गायकांपासून ते फार प्रकाशझोतात नसलेल्या मात्र अत्यंत गुणवंत गायकांपर्यंत आणि वादकांपर्यंत आपण पोहोचून सातारकरांसाठी ते उपलब्ध करून दिले आहे. तर या कार्यक्रमाचं स्वरूप आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सर. सुरुवात करतानाच आमच्यासमोर असा प्रश्न होता की संस्था स्थापन करूया, त्याची रीतसर धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी करूया आणि करायचं असेल तर त्याच्या आर्थिक बाजूसाठी काहीतरी एक पक्कं नियोजन असल्याशिवाय आपल्याला हे विषय सातत्यानं पुढे नेता येणार नाही. म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय करून त्यामध्ये प्रामुख्यानं ड्रेसवेलचे दत्ता काळे, वैद्य अनंत निमकर, प्रसिद्ध RCC कन्सल्टंट श्रीराम कुलकर्णी, सुधीर पाध्ये, मी, सचिन प्रभुणे असे प्रमुख कार्यकर्ते, त्यावेळेला डॉक्टर सुनील पटवर्धन, असे सगळे प्रमुख कार्यकर्त्यांनी मिळून बसून ह्याची चर्चा केली आणि वार्षिक वर्गणी घ्यायची, वर्षामध्ये 4 कार्यक्रम पक्के द्यायचे, या पद्धतीनं वर्षाच्या नियोजनाची आखणी केली. कलाकार कोण कोण येतील ते त्या त्या वेळेला उपलब्धतेनुसार ठरवायचं. अशा पद्धतीनं निर्णय करून वर्षप्रतिपदा 19 मार्च 2007 रोजी संस्थेची अधिकृतरित्या धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी होऊन स्थापना झाली. आणि आम्ही सुरुवातच करताना पंडित सतीश व्यास, जे शिवजींचे शिष्य, त्यांच्या संतूरवादन, त्यांच्या जोडीला पंडित भवानी शंकर पखवाजवर आणि पंडित विजय घाटे तबल्यावर, असे 3 दिग्गज कलाकारांना घेऊन आम्ही हा पहिला कार्यक्रम पंचमचा शाहू कला मंदिरमध्ये सादर केला. त्यानंतर ही वाटचाल आमची सातत्यानं सुरू झाली आणि आनंदानं असं सांगावंसं वाटतं की पंचमची सुरुवात असताना मागचा कुठलाही या टीमचा इतिहास नसताना 700च्या आसपास सातारकरांनी वार्षिक वर्गणी भरून पहिल्याच वर्षी आमच्याकडे नोंदणी केली होती. त्यानंतर मग आणि ह्याच्यामध्ये विषय नक्की होता, जसं सुधीरजींनी सांगितलं की शास्त्रीय गायन, वादन आणि शास्त्रीय नृत्य ह्या 3 विषयांना आपण सोडायचं नाही. मग गायनामध्ये अनेक दिग्गज कलाकार, नवोदित कलाकार आले. त्यानंतर त्यातली काही नावं मी घेईन, तसे आता 18 वर्षात प्रत्येक वर्षाचे 4 या पद्धतीनं खूप मोठी 60-65 कलाकारांपेक्षा जास्त झालेले आहेत. काही वेळेला म्हणजे काही कलाकार दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सुद्धा येत असे या पद्धतीनं आहे. डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे आहेत, विजय कोपरकर, देवकीताई पंडित, पंडित उल्हास कशाळकर, पंडित जयतीर्थ मेवुंडी, त्याच्यानंतर राहुल देशपांडे आहेत, कौशिकीताई चक्रवर्ती, रघुनंदन, पंडित राजन साजन मिश्रा यांच्यासारखे गायक, उस्ताद राशीद खान आलेत, आरतीताई अंकलीकर आलेत, बेगम परवीन सुलताना आणि त्यांचे पती दिलशाद खान, उषा दिलशाद खान यांचाही कार्यक्रम आपण केलेला आहे. असे नामांकित म्हणजे ज्यांना वर्ल्ड प्लॅटफॉर्मवर आहे त्याचंही आहेत. वादनामध्येही उस्ताद शाहिद परवेज आहेत, डॉक्टर N राजम व्हायलिन वादक, दीपक क्षीरसागर, पंडित रोणू मुजुमदार, मिलिंद तुळाणकर जे आपल्या सातारचे कानेरे बुवांचे नातू, त्यांच्या जलतरंगाचाही झाला.
दोघे तिघेच भारतात जलतरंग आता अगदी हाताच्या बोटावर मोडण्यासारखे अशा पद्धतीने. त्यामुळे वादनाच्या क्षेत्रातलीही दिग्गज मंडळी अशा पद्धतीने आले. पंडित शिवकुमार शर्मा आले, त्यांचे विश्वमोहन भट आले मोहन वीणाचे. त्याच्यानंतर नृत्याचेही कार्यक्रम आपण केले. दोघे मुलं अमान आणि आयान यांचेही कार्यक्रम झाले. या पद्धतीनं अनेक नावं आहेत. नृत्यातही कथकचा मुख्यतः विषय आम्ही घेतला. पहिल्यांदाच आम्ही शांभवीताई वजे, आता त्या US मध्ये असतात, त्यांच्या कथकचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर कावेरी आगाशे आणि शीतल कोलवारकर या दोघींचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर शर्वरी जेमेनिस, सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि कथक नृत्यांगना असलेल्या, त्यांचाही कार्यक्रम आपल्याकडे झालेला आहे. असे अनेक मान्यवर कलाकार, नवोदित कलाकार आपल्याकडं या पंचमच्या निमित्तानं सातारकरांना ऐकायला मिळण्याची संधी मिळालेली आहे. एक कार्यक्रमाची एक विशिष्ट पद्धत आम्ही निश्चित केलेली आहे आणि मी अभिमानानं असं सांगू इच्छितो की ही कार्यपद्धती भारतातल्या अन्य कुठल्याही नियमितपणे संगीताचे कार्यक्रम, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही संस्थेत आम्हाला कोणालाच अजून तरी आढळलेली नाही. ती म्हणजे वार्षिक वर्गणीची भरून त्यांची नोंदणी करणं आणि प्रत्येक कार्यक्रमाचं प्रवेशिका तुमच्यापर्यंत घरपोच देणं. आणि सिनेमाचं किंवा नाटकाचं तिकीट असतं तसं नुसतं तिकीट पाठवत नाही, तर त्या कार्यक्रमाबद्दल, त्या कलाकाराबद्दलचं माहिती देणारं एक पत्र हे प्रत्येक वर्गणीदाराला कार्यक्रमाच्या पूर्वी घरपोच मिळणं, ही एक आमचं वैशिष्ट्य पंचमच्या कार्यपद्धतीचं पहिल्या वर्षीपासून आम्ही ठेवलेलं आहे. खूपच छान सर. म्हणजे आपण सांगितलं भारतातील अनेक दिग्गज या निमित्तानं या ऐतिहासिक शाहूनगरीत येऊन गेलेले आहेत, ज्यामध्ये मला वाटते श्रीयुत राहुलजी देशपांडे असतील आणि उस्ताद झाकीर हुसेनजीसुद्धा असतील. तो एक प्रसंग मला की सांगायला आवडेल. बरोबर 13 वर्ष होतील या गोष्टीला. पुण्यातल्या एका ऑर्गनायझरचा मला फोन आला होता 1 जानेवारी 2013ला की झाकीरबाईंची एक डेट कॅन्सल होती आहे, तर पंचम घेऊ शकेल का? म्हणलं किती तारखेला करता येईल? म्हणले 20 जानेवारीला. 1 जानेवारीला सकाळी फोन आला आणि झाकीरबाईंची 20 जानेवारीला पंचमचा कार्यक्रम करा. म्हणलं एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये झाकीरबाईंचा कार्यक्रम आम्ही अनेक ठिकाणी यापूर्वी ऐकून आलो होतो आमची टीम, तर किती मोठा एकूण तयारी करायला लागते अंदाज होता. म्हणलं मी 2 दिवसात तर विचार करतो ह्याचं सगळंच गणित जुळवायला पाहिजे. आमच्या टीमची आम्ही चर्चा केली आणि हा कार्यक्रम होऊ शकतो असं निश्चित झालं. आणि सांगायला आनंद वाटतो की सातारकर आणि सातारा जिल्ह्यातल्या परिसरात, कारण आमच्याकडे वेळ अत्यंत कमी होता, त्यामुळं झाकीरबाईंच्या कार्यक्रमाला साताराच्या जिल्ह्यातलेच नाही तर आजूबाजूचेही कार्यक्रम नेहमी जातात. उस्तादजींचा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी बंदिस्त हॉलमध्ये पुरत नाही, कारण पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा मिनिमम 2,500 लोक, 2,500 ते 4,000 5,000 म्हणजे पेंडॉल टाकूनच त्यांचा कार्यक्रम होत असतो. आणि आम्हाला त्या मर्यादा होत्या, कारण 10, 12, 15 दिवसामध्ये ह्या सगळे बाहेर पेंडॉल टाकायचे म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या परमिशन्स लागतात, त्या घेणं हे शक्य नाही. मग तो म्हणजे अगदी मांडवाला गाठण्यापासून हे 12-15 दिवसातली गोष्ट नाही. ते पण 900 माणसांच्या शाहू कला मंदिरमध्येच करायचं आणि मग तेवढ्यामध्ये काय जे आपल्याला कलेक्शन असेल त्याच्यामध्ये बिदागे वगैरे सगळं असं म्हणजे अनेक गोष्टी त्या अवघड होत्या सगळ्या, पण त्या जमवता आल्या आणि मग तो झाला. आणि उस्तादजी खुश होते साताऱ्यातून. म्हणजे सर्वसाधारणपणे उस्तादजींच्या कार्यक्रमाचा जो पॅटर्न आम्ही पाहिला होता, आणि तर ते 2 हाफमध्ये होतो. पहिल्या हाफमध्ये दुसऱ्या कुठल्या तरी कलाकारांचा इधर गायन किंवा वादन, नॉर्मली तबला सोलो, स्वतंत्र तबला वादन असं 2-2, 2.5 तास सलग नसतं, सलग होऊ शकत नाही. 1-1.5 तासाचा सोलो, मग त्याला अलीकडे एक छोटा कार्यक्रम असला म्हणजे तो बरा पडतो. पण आम्ही मात्र उस्तादजींच्या त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त त्यांचाच सोलो ठेवायचा आहे, आणि ते सांगितल्यानंतर ते खूपच खुश झाले होते. आणि मी अत्यंत अभिमानानं आणि आनंदानं सांगू शकतो की 20 जानेवारी 2013 उस्तादजी झाकीर हुसेन यांचा साताऱ्यात झालेला शेवटचा कार्यक्रम, तो सादर करताना पंचम त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकलं, ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यापूर्वी 2दा साताऱ्यात येऊन गेले होते ते, पण दुर्दैवानं तो अन्य संस्थांनी केला होता. त्याच्यात त्यावेळेला पंचम जन्मही झालेला नव्हता. आणि
सातारकरांचं सुदैव आणि पंचमचं सुदैव की त्यांच्या किंवा अन्यही अनेक दिग्गज लोकांना या निमित्तानं सातारकरांचं प्रस्तुत करण्याचं भाग्य हे पंचमला लाभलेलं आहे आणि सातारकरांनी खूप छान पद्धतीनं त्यांना प्रतिसाद दिला आहे आम्हाला. खूपच छान सर. म्हणजेच आता या निमित्ताने सातत्याने पंचम ग्रुप या अशाच पद्धतीने शास्त्रीय संगीताची उपासना सातारकरांसाठी आयोजित करणार आहे आणि सातारकर नक्कीच याचा आनंदही घेतील. सर, आता असं समजतंय की पंचमद्वारे आरतीताई अंकलीकर एक कार्यक्रम नियोजित करत आहेत, तर याबद्दल आपण काय सांगाल? आतापर्यंत म्हणजे आता आरतीताई सुरुवातीला एकदा येऊन गेलेल्या आहेत आमच्याकडे साधारण एक 10-1 वर्षापूर्वी 2010 आणि आता परत एकदा त्यांना बोलवावं असं ठरलं आणि 18 तारखेला तो आता कार्यक्रम होतोय. नेहमीचाच पॅटर्न आपला शास्त्रीय संगीताचा, थोडं उपशास्त्रीय वगैरे अशा पद्धतीचा. त्यांना खरं म्हणजे त्यांनी काय म्हणतात ते हिंदी सिनेमातला सरदारी बेगममधला प्लेबॅक त्यांचा आहे. 2 वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आपल्या गाण्यासाठी. अर्थात तो ह्या कार्यक्रमाचा विषय नाही आहे, इथे शास्त्रीय उपशास्त्रीय असणार आहे. अशा दिग्गज आत्ताच त्यांना मला वाटतं महाराष्ट्र शासनाचा भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे आणि त्यामुळे त्या निमित्तानेही म्हटलं आता आपण ह्या वेळेला नाही दुसऱ्यांदा बोलवतोय. आता 18 तारखेला तो कार्यक्रम आहे. शनिवार 18 जानेवारीला शाहूकला मंदिरमध्ये संध्याकाळी त्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. आमचा शेवटचा कार्यक्रम आहे. त्याच्याबरोबर साधारण आम्ही वर्षातनं 4 होतात म्हणजे 3-4 महिन्याच्या अंतराने होत असतात. पण एक कार्यक्रम संपल्यावर साधारण पुढच्या कार्यक्रमाची तयारी करावी लागते, कारण कलाकारांच्या तारखा मिळवणं, त्यांच्याही तारखा बऱ्याच 2-2 महिने आधी त्यांच्या बुक झालेल्या असतात. त्यामुळे त्याच्या पुढचाही कार्यक्रम आमचा नवीन वर्षाचा ठरलेला आहे आत्ता, की ज्या प्रसिद्ध व्हायलिन वादिका पद्मभूषण एम राजम त्यांची मुलगी संगीता शंकर आणि त्यांच्या 2 मुली नंदिनी आणि रागिणी, म्हणजे आता त्याच्यामध्ये एम राजम नसणार आहेत पण संगीता शंकर आणखी त्या 2 मुली, असा कार्यक्रम आमचा 23 फेब्रुवारीला होणार आहे. 2025 सालातला तो पहिला कार्यक्रम. खूपच छान सर. तुम्ही म्हटल्याप्रमाणे शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता शाहूकला मंदिर येथे विदुषी आरतीताई अंकलीकर यांच्या शास्त्रीय संगीताच्या गाण्याची पर्वणी सातारकरांना ऐकायला निश्चितच मिळणार आहे. खरं तर अशा पद्धतीचे कार्यक्रम शाहूनगरवासियांना उपलब्ध करून देत असताना नवीन पिढीमध्ये गाण्याची परंपरा रुजावी म्हणून पंचमकडून काही विशेष प्रयत्न केले जातात का? निश्चितपणे. मगाशी जसं पंचमच्या कार्यपद्धतीचं एक वैशिष्ट्य मी सांगितलं की सर्व प्रवेशिका कार्यक्रमाची कलाकाराची परिचय हा घरपोच जातो, तसाच अत्यंत अल्प वर्गणीमध्ये म्हणजे तुम्ही भारतातल्या अन्य अशा पद्धतीच्या संस्थांचे किंवा अन्य ठिकाणी कार्यक्रम कम्पेअर केलेत तर सगळ्यात कमी वर्गणी ही पंचमच्या वार्षिक वर्गणी आपण घेत असतो. आम्हाला जेव्हा असं लक्षात आलं की नव्या पिढीचा या विषयाकडे येण्याचा ओघ थोडा घटतो आहे, त्यावेळेला आम्ही सर्व कार्यकारिणीने मिळून निर्णय केला की 18 वर्षापर्यंतच्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण वार्षिक वर्गणीमध्ये सवलत देऊया, मोठ्यांपेक्षा त्यांचे पैसे कमी घेऊया की जेणेकरून त्यांना एक प्रमोट होईल येण्याबद्दल. सुदैवानं आपण असं म्हणू शकतो की साताऱ्यामध्ये संगीताची उपासना करणारे अनेक जण आहेत. गाणं, वाद्यवादन, नृत्य ह्या क्षेत्रामध्ये अनेक जणांकडं विद्यार्थी शिकत असतात, पण येण्याचा कल थोडासा कमी दिसल्यानंतर ह्या पद्धतीनं थोडं एक आर्थिकदृष्ट्यानंच आम्ही त्याच्यामध्ये प्रमोट करू शकतो म्हणून वर्गणी आम्ही पुष्कळ त्यांच्यासाठी कमी केली. गेल्या वर्षीपासून प्रौढांसाठीची वार्षिक वर्गणी 1200 रुपये फक्त आणि विद्यार्थ्यांसाठी 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 400 रुपये वार्षिक वर्गणी या पद्धतीचा पॅटर्न आम्ही रुजू केलेला आहे. गेले जवळजवळ 8-1 वर्ष आम्ही ही वर्गणी प्रौढांची आणि विद्यार्थ्यांची याच्यामध्ये फरक ठेवलेला आहे आणि तो गेल्या वर्षी म्हणजे 2024पासून तो आणखीन कमी केला. 23 सालापर्यंत आम्ही 600 रुपये वार्षिक वर्गणी घेत होतो आणि गेल्या वर्षी 24 सालापासून ती वार्षिक वर्गणी आणखीन कमी करून त्याचा उत्तम परिणाम यावर्षी मला सांगायला आनंद होतो आहे की 98 विद्यार्थी वर्गणीदार आमचे 2024च्या वर्षाचे झालेले आहेत आणि ही संख्या टिकावी किंबहुना ती अधिक वाढावी असा आवाहन मी या निमित्तानं हिंदवीच्या माध्यमातून
सातारकर रसिकांना आणि जे विद्यार्थी शिकतायत हां, त्यांच्या गुरूंना आणि त्यांच्या गुरूंना दोघांनाही करू इच्छितो. आपले विद्यार्थ्यांना हे पंचमच्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यायला त्यांना सांगायला पाहिजे आहे विद्यार्थ्यांना. आणि ऐकूनही खूप शिकता येतं, त्याच्यामुळे किंबहुना खूप ऐकायला पाहिजे. म्हणजे शास्त्रीय संगीत असेल, कुठलंही संगीत असेल, त्याचाही फायदा खूप होतो. त्यामुळं गुरूंनाही खरं म्हणजे हे आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सभासद व्हायला सांगावं. खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीवर हा शास्त्रीय गायनाचा संस्कार करण्यासाठी पंचमने उचललेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहेच. पण आपली शास्त्रीय संगीताची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत परावर्तित करण्यासाठी पंचम मोठं योगदान देते. जसं आपण आता म्हटलात की पुढच्या पिढीला हे गाणं कळण्यासाठी गुरूंनी आणि नवीन विद्यार्थ्यांनी यामध्ये मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला पाहिजे आणि हे निश्चित पद्धतीनं खरं आहे. पण मला असं वाटतंय आपल्या माध्यमातून जर काही शाळांशी असे काही संपर्क करू शकलो तर, कारण ही रोज नित्यानैमित्यानं करण्याची गोष्ट आहे. जर आपण हे सांगू शकलो तर नक्कीच हे आपण अधिकाधिक विद्यार्थ्यांना आपण माहीत करून देऊ शकतो. आणि मी पंचमला मनापासून शुभेच्छा देते की त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि आयोजितही केलेले आहेत. तर भविष्यातही चांगले कार्यक्रम आयोजन करण्याचा त्यांचा मानसही आहे. तर सर, या मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात पंचमविषयी एकूण उपक्रमांविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पंचमची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा आम्ही एक टॅगलाईन आमच्यासाठी आणि सर्व रसिकांसाठी ठेवली होती की भारतीय शास्त्रीय संगीताची उज्ज्वल परंपरा सातारा आणि परिसरामध्ये जोपासण्याचं काम आपल्याला या पंचम ग्रुप सातारा या संस्थेच्या माध्यमातून करायचं आहे. ती टॅगलाईन आम्ही कंटिन्यू ठेवलेली आहे. पुढच्याही काळात तीच भावना घेऊन, तीच इच्छा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. जितक्या मोठ्या संख्येनं आपण वार्षिक वर्गणी जमा करू शकतो. गेल्या काही वर्षात असं लक्षात आलं की एकूण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कलाकारांची बिदागी, अन्य येणारे खर्च हे दिवसेदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आढळत आहेत. आणि त्याचा सगळा भार हा आम्ही गेल्या 18 वर्षामध्ये कधीही आपल्या वर्गणीदारांवर फारसा टाकलेला नाही. बराचसा भाग हा आम्ही प्रायोजक, छोट्या छोट्या पद्धतीनं वेगवेगळ्या उपक्रमातनं आर्थिक भार अन्य लोकांना प्रायोजकांच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करून आपण या अत्यल्प वर्गणीमध्ये उत्कृष्ट आणि दर्जेदार कलाकारांना तुमच्यापर्यंत पोचवणं ही भूमिका मात्र पंचमची सातत्यानं राहिलेली आहे आणि तीच भविष्यातही कंटिन्यू राहणार आहे. त्यामध्ये एक आहे उल्लेख करायला पाहिजे याचा की पहिल्या कार्यक्रमाला सुद्धा जे आम्ही म्हटलं तसं म्हणजे पंचमची स्थापना झाली. आणखीन हे 3 दिग्गज कलाकार सतीश व्यास, विजय घाटे आणि पंडित भवानी शंकर, त्याच वर्षी देवकीताई पंडित याला काणीबुवा ट्रस्ट पुण्याच्या ज्यांच्या संयुक्त विद्यमाने केला होता. त्यामुळं थोडा कलाकार बोलवण्यामागे त्याचा उपयोग झाला आणि गेले जवळजवळ 8-1 वर्ष पुण्याचे व्हायोलिन अकॅडमी ते पंडित अतुल कुमार उपाध्ये आणि त्यांची 2 मुलं राजस आणि तेजस ते त्यांचा स्वरझंकार नावाचा बॅनरखाली खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे संपूर्ण भारतात गेल्या वर्षी त्याने अमेरिकेत सुद्धा कार्यक्रम केले. तर त्यांचं सहकार्य लाभतं की मग संयुक्त विद्यमाने आम्ही बहुतेक वर्षातनं एखादा कार्यक्रम करतो की जो असाच साधारणपणे बिदागीचा विचार केला की खूप मोठा म्हणजे ज्याला आपण स्टार आर्टिस्ट म्हणू त्यांचे खूप जास्ती एकूणच खर्च जास्त असतो. आणि हा पंचमच्या आमच्या वर्गणीमधून वार्षिक वर्गणीमधून जी काही जमा होते रक्कम त्याच्यातून असे कार्यक्रम करणे शक्य होत नाही. त्यावेळी आम्हाला त्यांचा उपयोग होतो आणि कलाकारही आम्हाला म्हणजे सातारा शहर साधारण कलाकारांची आम्ही बोलतो तेव्हा ही सगळी पार्श्वभूमी सांगतो की पुण्यापासून लांब फक्त 100 किलोमीटर्स आहे, पण खूप लहान शहर आहे आणि त्यामुळे कलेक्शनला मर्यादा आहेत सगळ्या. आणि सर्वच कलाकारांनी म्हणजे जवळजवळ त्यांच्या बाकीच्या नियमित बिदागीच्या 50% किंवा त्याच्याही कमी रकमेत आम्हाला इथं कार्यक्रम दिलेले आहेत. त्यामुळे कलाकारांचाही याच्यामध्ये मोठा जसा सातारकर रसिकांचा सहभाग आहे की पंचमला पुढे नेण्यामध्ये कलाकारांनी सर्वच कलाकारांनी मोठं सहकार्य या बाबतीत केलेलं आहे. तुम्ही म्हणलात तसं शालेय विद्यार्थ्यांमध्ये, शाळा कॉलेजेसमध्येही आम्ही हा विषय पोचवण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या या हिंदवी रेडिओच्या माध्यमातून होणाऱ्या याचाही सातारा आणि परिसरातले नागरिक आणि रसिक नक्की विचार करतील आणि 2025च्या वार्षिक वर्गणीदार होण्यामध्ये संख्यात्मकदृष्ट्या आणि गुणात्मकदृष्ट्याही नक्की वाढ होईल
अशी मला खात्री आहे. गेले 18 वर्ष सातारकरांनी जे प्रेम आणि सातत्य आमच्याशी जोडण्यामध्ये दाखवलं ते पुढच्याही काळामध्ये पंचमला असंच आशीर्वाद वर्गणीदार होऊन देत राहतील याची मला खात्री आहे. सर, मला वाटतं मुलाखतीच्या शेवटी तुम्ही आपल्या श्रोत्यांना शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमाविषयी थोडी विस्तृत माहिती सांगावी आणि कार्यक्रमाची पूर्ण तांत्रिक माहिती देऊन तिथं येण्याविषयी आवाहन करावं. शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025ला मगाशी आपण म्हणलं तसं संध्याकाळी 6 वाजता शाहू कला मंदिरमध्ये विदुषी आरतीताई अंकलीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम पंचमच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे. त्यांच्या साथीला विभव खांडोळकर हे तबल्याला असणार आहेत आणि अभिनय रवंदे हे संवादिनीची साथ करणार आहेत. या वर्षातला म्हणजे 18व्या वर्षातला हा चौथा आणि शेवटचा कार्यक्रम आहे. याच्यासाठीच्या देणगी प्रवेशिका आपल्याला देवकुळे वॉच कंपनी मोती चौकातलं ड्रेसवेल मेन्स हे दुकान जे नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये आहे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पोवई नाक्यावर राज मेडिकल याही ठिकाणी आपल्याला या प्रवेशिका उपलब्ध होतील. 2025 सालाच्या वार्षिक वर्गणीसाठीही या तिन्ही ठिकाणी किंवा पंचमच्या कार्यकारिणीच्या कुणाकडेही तुम्ही याची नोंदणी करू शकता. वर्गणी भरून ऑनलाईनही देणगी प्रवेशिकाची आणि वार्षिक वर्गणीची घेण्याची व्यवस्था आपण गेल्या वर्षीपासून केलेली आहे. तर मी पुन्हा एकदा सातारा आणि परिसरातल्या रसिकांना असं आवाहन करतो की शास्त्रीय संगीताचा हा वारसा आपल्या परिसरात पुढे चालू ठेवण्यासाठी आपणही या आपल्या घरातल्या मुलांनाही विशेष करून या भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख राहावी आणि त्यामध्ये त्यांनी चांगलं ऐकावं ही एकमेव भावना आमच्या सर्वांची आहे. आम्ही सर्व कार्यकारिणी सदस्य हे आपापल्या व्यवसायामध्ये उत्तम रीतीनं स्थिर आहोत, पण ही शास्त्रीय संगीताची जोपासना आपल्या भागात होत राहावी या एकमेव भावनेनं उद्देशानं आम्ही सगळे एकत्र येऊन हे काम करतो आहे. आपला पाठिंबा, सक्रिय पाठिंबा या निमित्तानं या पंचम ग्रुपच्या सगळ्या उपक्रमांना लाभावा असं आवाहन मी सातारा आणि परिसरातल्या रसिकांना करतो. धन्यवाद. खरं तर सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या हिंदवी 89.6च्या व्यासपीठावरती पंचमचा हा एकूण सर्व अत्यंत मनोरम्य पिसारा उलगडून आपण दाखवलेलाच आहे. याबद्दल मी तुम्हा दोघांचेही मनपूर्वक आभार मानते आणि आमच्याकडून पंचमला शुभेच्छा देते की आपल्या माध्यमातून शास्त्रीय संगीताची उपासना या शाहूनगरीत सातत्याने होत राहावी आणि रसिक शाहूनगरवासियांना असे आव्हान करते की पंचमच्या या सांस्कृतिक चळवळीला आपण भरघोस पाठिंबा देऊन त्यात सहभागी व्हावे ही विनंती करते आणि आजच्या आपल्या या मुलाखतीला आपण इथेच पूर्णविराम देऊयात. धन्यवाद. धन्यवाद. आभारी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात चर्चारंग हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकलीत पंचम ग्रुपचे श्रीयुत सुधीर पाध्ये आणि माननीय श्रीयुत समीर सोहनी यांची सौ अजिता हन्नूरकर यांनी घेतलेली मुलाखत. निजला सकारे राजसा निजला राजसा निजला सकारे राजसा निजला सकारे वढातच त्या कुशीवर तू असा वळला सकारे
राजसा निजला सका तरुणा रात्र जुनी. सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू. सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू. उमलते आणि तू मिटलास का तरुणा रात्र अजुनी. बघ तुला पुसतोच आहे. बघ तुला पुसतोच आहे. पश्चिमेचा कारभार. बघ तुला पुसतोच आहे. पश्चिमेचा फुलांचा गंध तू लुटलास का तरुणा रात्र अजुनी. अमृताच्या ललाटा उसळती हृदयात माझ्या. अमृताच्या ललाटा तू किनाऱ्यासारखा पण कोरडा उरलास का रे. राजसा निजलास का तरुणा रात्र अजुनी. राजसा निजला. रंगी रंगला रंगी रंगी